नमस्कार. सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही बऱ्याच दिवसापासून व्हिडिओची वाट बघत होत्या, पण मला खूप बरं नव्हतं मागे, तर त्यामुळे ना मला प्रचंड वीकनेस आलेला आणि त्यामुळे मी कुठलाही व्हिडिओ शूट नाही करू शकली. आता चांगलं वाटतंय म्हणून आता परत मी व्हिडिओ सुरू केलेले आहेत. मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केले, त्यासाठी तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. होळी ना आता जवळच आहे आणि त्यासाठी खानदेशामध्ये ना लाडवे तयार केले जातात. पुरणपोळीचाही नैवेद्य केला जातो बऱ्याच ठिकाणी आणि आमच्याकडे ना फुनके, नंतर कानोले आणि हे लाडवे केले जातात. तर लाडवे ना मग मीही म्हणजे 4-5 दिवस आधीच हे बनवून ठेवले जातात. उन्हात वाळवले जातात 3-4 दिवस आणि मग त्याच्यानंतर त्यांना भाजून, वाफवून ते संपूर्ण बनवण्याची प्रोसेस असते. तर मी ना 2 वाटी मोठ्या वाटी रवा आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी पाव वाटी आपला रवा घेतलेला आहे. बारीक आहे तो एकदम आणि चवीपुरता मीठ आणि 1 चमचा म्हणजे मोहनासाठी तेलाचा वापर केलेला आहे. ती कणिक मळून घेतली, अगदी पोळीला मळतो तशीच आणि ते हाताने बनवून म्हणजे पोळीपाटावरती असे शेवाळ्या बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने बनवले जातात आणि ही टोपली आहे त्यावरती मी वाळवण्यासाठी ठेवून देत आहे. नाहीतर कापडावरती उन्हामध्ये वाळवले जातात. चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात. मग मलाही खूप आवडतात. हे मी बऱ्याच वर्षापूर्वी बनवलेले. आमच्याकडे प्रत्येक होळीला बनवलं जातं गावाला. तर मग मी पण आता यावेळेस ना मला आठवण होती की आधीच बनवून ठेवावे लागतात हे, कारण की वेळेवर वाळत नाही. म्हणून मग मी बऱ्यापैकी म्हणजे बनवून घेतलेले आहेत. ही बांबूची टोपली ना खरंच वाळवण्यासाठी खूप उपयुक्त वाटली मला. ही माझ्या शेजारी राहतात त्यांची आहे. तर मीही नक्कीच घेणार आहे. रविवारी इथे बाजारात असतात अवेलेबल, पण मी गेलेली ना त्यावेळेस नेमकी नव्हती. एकाच वेळेस होती आणि बऱ्यापैकी महाग सांगत होते. 700 रुपयाला जोडी सांगत होते. तर त्यामुळे ना मी घेतली नव्हती. पण नेक्स्ट टाईम गेली तर थोडा भाव करेल आणि नक्कीच घेणार. चंद्रपूर, नागपूर साईडला ना ह्या खूप साऱ्या मिळतात ह्या टोपली. गोंदिया, नंतर अकोला, अमरावती म्हणजे विदर्भामध्ये मिळतात. खरंच उपयुक्त आहे वाळवण टाकण्यासाठी. मिरच्या किंवा काहीही मस्तच म्हणजे कापड अंथरायचं नसेल ना, तर कोरड्या वस्तू आपण याच्यात इझिली वाळवू शकतो. आपण काही करत असलो तर मुलं उत्सुकतेने भाग घेत असतात. काय बनवते आई? तर ही विचारपूस करत असतात. नंतर ना तनिष्कानेच माझं बघून निम्मे कणिक एवढं तिनेच बनवलेलं. मुली ना ऑब्झर्वेशन करतात आणि बरोबर सगळं शिकून जातात. त्यानंतर आता उन्हाळा सुरूच झालेला आहे. तर मी ना त्यासाठी ना मागच्या वर्षीही मी दाखवलेलं होतं हे आमपणं. मस्तच लागतं चवीला. नक्कीच हे तर नक्की बनवा तुम्ही. अगदी सोपं आहे. कैऱ्या घेतल्या, धुवून घेतल्या, त्याचं वरचं जेही होतं तोंड, तर ते ना मी कट करून घेतलं चाकूने आणि ना बटाट्यांचं जे आपलं साल काढायचं असतं, तर त्याच्याने मी कैरीचं म्हणजे साल काढून घेतलं वरचं. असंही टाकलं ना, पण नंतर ना आपल्याला ते म्हणजे वरचं साल हिरवं आणि आतला जो कोहळ असतो ना, तर तो एकत्र होतो. मग ते हिरवटपणा थोडा येत असतो त्या पण्याला आणि हे असं इझी पडतं आपल्याला. म्हणजे खूप करण्याची गरज पडत नाही कैरी वाफल्यानंतर. 2 कैऱ्यांसाठी 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे, चवीपुरता मीठ वापरलेलं आहे आणि 4 वेलदोडे घेतले आणि त्यांना मी कुटून घेतलेलं आहे. तर साल काढून घ्यायचं आणि वेलची पूड थोडी जाडसरच राहू दिली मी. हा खलबत्ता ना मला एका ताईंनी विचारलं होतं कुठून घेतला, मी ऑनलाईन घेतलेला आहे. तर अगदी मस्त आहे. मी ना ब्लॅक स्टोनमध्ये मागवला होता, पण देताना त्यांनी ग्रीन स्टोन दिलेला, म्हणून मग मी तुमच्यासोबत ना शेअरच नाही केलेला.
कुकरमध्ये ना 1 किंवा 2 शिट्टी काढून घ्यायची, की जेणेकरून म्हणजे जास्तही खूप जास्त वाफल्या तर म्हणजे त्याच्यातले विटॅमिन्स कमी होऊन जातील. पण अगदी नॉर्मली वाफवलं ना तर अगदी मस्तच हे सरबत तयार होतं. खरंच म्हणजे लिंबू खूप महाग होतात ना उन्हाळ्यामध्ये, तर कैरीचं मी तुम्हाला सरबती करून दाखवेल. सुरुवातीलाच मी वेळेस चॅनल ओपन केलं होतं ना, तर त्यावेळेस ना मी अ, 3 प्रकारचे सरबत दाखवलेले आहेत. तो व्हिडिओ मी नक्कीच म्हणजे लिंक मिळाली तर मी नक्कीच देईल. पण ना लिंबू जास्त महाग असल्यावरती ना सरबत उन्हाळ्यात आपल्याकडे आलेले पाहुणे किंवा घरातल्यांसाठी ना खरंच उपयुक्त ठरतं, म्हणजे स्वस्तामध्ये सरबत बनून जातं. 2 शिट्टी घेतल्यानंतर ना अगदी छान मऊसूत झालेला आहे. कैरी शिजून गेलेली आहे. तर आता मी हा जो गर आहे ना, तो लगेच तुम्हाला मी सरबत करून दाखवते याचं. तर जवळपास म्हणजे ना आपण काय करायचं, साखर लवकर विरघळत नाही म्हणून ना साखरचं ना पूड तयार करून ठेवायची, मिक्सरमध्ये वाटून ठेवायची किंवा गोळी वापरू शकतात तुम्ही. एका व्यक्तीसाठी एवढं घ्यायचं आणि त्यामध्ये ना साखर मिक्स करायची. मी ना हे वाचलेलं की साखरेऐवजी म्हणजे आपण म्हणजे स्टिविया वापरू शकतो. पण स्टिवियाचं जे मिळतं ना दुकानामध्ये त्यापेक्षा ना स्टिवियाचं जे झाड असतं ना मिळतं ते एक पान पण खूप गोड असतं त्याचं. तर मला असं वाटलं की ते झाड मी ते लावून घेईल घरामध्ये आणि चहामध्ये, सरबतमध्ये जर मी त्यांचा वापर केला तर किती छान होईल. तर मी नक्कीच ते प्लांट आता शोधणार आहे. हे कैरीचं सरबत ना मी 5 जणांसाठी बनवलेलं, त्यामुळे भरपूर म्हणजे बऱ्यापैकी साखर लागलेली. पण एप्रिल मेमध्ये ज्यावेळेस कैरी खरंच म्हणजे नॅचरली आताही येते, पण ही जरा लवकर आहे. पण एप्रिल मेची कैरी ना एवढी आंबट नसते, त्यामुळे साखरेचं प्रमाण खूप कमी लागतं. थोडंसं काळं मीठ टाकायचं, त्याच्याने अधिक छान चव येते. आणि नंतर ना त्यामध्ये ना केशर 1-2 म्हणजे काड्या मिक्स करायच्या, अगदी बारीक चुरून घ्यायच्या किंवा थोडं याच पाण्यात बाजूला ठेवून भिजवून ठेवल्या तर छान कलर येतो. मला ना केशर कधीच विकत घ्यावी लागत नाही, कारण की माझी बहीण अमृता आहे ना, तिचे मिस्टर कामानिमित्त नेहमीच काश्मीरला जात असतात आणि ते तिकडून ना केशर आणत असतात. तर ती अमृतानं आम्हाला सगळ्या नातेवाईकांना खूप सारी केशर देत असते. आणि मी ना फक्त 3-4 काड्या टाकल्या, पण ही इतकी खरंच नॅचरल आहे ना वाटली मला, की लगेच इतका छान कलर आलेला आणि इतका सुंदर वास येत होता. त्यामुळे मी जास्त टाकलेली, फुकट मिळालेली होती म्हणून. स्वतः विकत घेतली तर केशर आपण अगदी जरा थोडीशीच टाकतो. पण केशरमुळे या सरबताची चव अधिक वाढते. तुम्ही नक्कीच या प्रकारचं सरबत करून बघा. अतिशय असं चविष्ट लागतं. मी तिच्या अमृताकडूनच शिकलेली आहे हे. मी मागच्या उन्हाळ्यात तिच्याकडे गेलेली ना, तर त्यावेळेस तिने बनवलेलं. ती तर खूप सारं फ्रीजमध्ये आपण स्टोअर पण करू शकतो वर्षभर. कारण की मीठ टाकलं तर ते नॅचरल प्रिझर्वेटिव्ह होतो. म्हणून मग ना ते राहतं वर्षभर छान. बरं नसल्यामुळे ना जवळपास म्हणजे 20 एक दिवसापासून माझं घराकडे काहीच लक्ष नव्हतं. म्हणजे मीही दिलेलं नव्हतं, कारण की स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं वाटलं मला. कारण मला प्रचंड वीकनेस असल्यामुळे ना माझ्याकडून कामच होत नव्हतं. कुठे काहीतरी वस्तू संपूर्ण या रॅकवरती तर कुठे काय पडलेलं, कुठे काय पडलेलं. त्यामुळे ना आता मी जरा भांडे व्यवस्थित लावून घेत होती आणि खूप धूळ झालेली. स्त्रीचं ना घराकडे थोडंही दुर्लक्ष झालं ना खरं तर म्हणजे घरच नाही राहत, सगळीकडे पसारा होतो. पण आपण स्वतःकडे जर लक्ष नाही दिलं तर खरंच मग आपणच नाही राहिलो तर या सगळ्या गोष्टींचा असून पण फायदा नसतो. म्हणून मग मी ना खरं तर एवढा गॅप घेतला नसता व्हिडिओला, पण मला म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायचं होतं, म्हणून मग मी ठरवलं की ठीक आहे, खूप गॅप गेल्याने ना व्हिडिओही खूप स्लो चालतात नंतर. पण मी महत्त्वाची आहे म्हणून मग यावेळेस मी बऱ्यापैकी गॅप घेतलेला. मी इथे ना दही लावून ठेवलं होतं. दही लावल्यानंतर ना म्हणजे झाकून ठेवलं ना तर अतिशय छान असं उत्कृष्ट दही तयार होतं, म्हणजे खडेदार. मी नक्कीच तुम्हाला दाखवेल. आपण बऱ्याच 8 एक दिवसापासून हे बघतोय
ही पोस्ट वाचतोय प्रतीक्षा पाटीलबद्दल. तर ना ह्या ज्या आहेत ना माझ्या बहिणीच्या शाळेत, माझी बहीण ज्या शाळेत नोकरीला आहे ना त्या शाळेची संस्था चालकांचीच मुलगी आहे. त्या जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा हे गाव आहे ना तिथल्या मुख्याध्यापिका होत्या. अगदी वयाच्या 28व्या वर्षी ही मुलगी बिचारी कॅन्सरने वारली. खरं तर खूप दुर्दैवी अशी ही घटना आहे. पण कधी-कधी ना आयुष्यात ती जाताना किती सुंदर लिहून गेलेली आहे आणि खरंच आपण सगळ्या स्त्रियांनी यातून काहीतरी बोध घ्यायला हवा. आपलं दुखत असतं ना बऱ्याच वेळेस तर आपण दुर्लक्ष करतो या गोष्टींकडे आणि खरं तर ही पण वाईट गोष्ट आहे की स्त्रीचं जेव्हा दुखतं ना तर त्यावेळेस घरातलेही तिला तेवढं प्राधान्य देत नाही. कारण की ती दुखत जरी असेल ना तरीही ती तशीच कामं करत असते. सगळ्यांना वेळेवर जेवण म्हणू द्या, कुठलीही गोष्ट करत असते म्हणून ना तिचं म्हणजे तितकं म्हणजे पुरुषांसारखं ती काही जाऊन झोपत नाही बेडवर, म्हणून मग तिचं दुखणंही गृहीत धरलं जात नाही. पण आधी ना खरंच ही काळाची गरज झालेली आहे की आपण स्त्रियांनी आधी स्वतःवर प्रेम करायला हवं. कारण की आपणच आपली काळजी नाही घेतली तर आपण आपल्या घरातल्यांचीही काळजी घेऊ शकत नाही. आणि कॅन्सरविषयी जर म्हणायचं असलं ना तर मग मी हे म्हणेल की मी अगदी माझ्या घरातल्या 2 जणांना खूप जवळून बघितलेलं आहे की ज्यावेळेस कॅन्सर होतो ना घरातल्या त्या व्यक्तीला होतो, पण त्यासोबत त्याच्या आजूबाजूच्या लोकही तितकेच वेदनेने जगत असतात. कारण की ना ती सगळ्या वेदना खूप म्हणजे खूपच प्रचंड दुःख देणाऱ्या असतात. कारण की मी पेशंटला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये बघायची ना तर त्यावेळेस म्हणजे तिथून आल्यावरती ना खरं तर मी 8 दिवस ना इतकं मला वेगळं फील व्हायचं की इतक्या वेदना व्हायच्या. मी तुम्हाला म्हणजे सांगू नाही शकत. कारण की मी ना ह्या सगळ्या गोष्टी खूप जवळून बघितलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये ते इतके भयंकर पेशंट. तर पण ना आता खूप टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. झालं ना घरातल्यांना आपण ना घाबरून जायचं नसतं. जर आपण घाबरलो तर आपण तिथेच अर्धी लढाई हरून गेलेलो असतो. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ना अनेक गोष्टी होतात आणि ना या सगळ्यांमध्ये मी डॉक्टर तर नाही आहे, पण आधीच आपलं शरीर ना सांगत असतं की तुम्हाला काहीतरी हा प्रॉब्लेम होतोय आणि तुम्ही लक्ष द्या. पण आपण ना खरंच लक्ष देत नाही त्या गोष्टींकडे आणि मग जास्त या स्टेजेस वाढून जातात आणि मग त्यावेळेस ना म्हणजे शेवटच्या स्टेजला गेल्यावरती खूप मोठा प्रॉब्लेम होतो की आपलं शरीर म्हणजे औषधांवरती प्रतिकार करत नसतं आणि ह्या सगळ्या गोष्टी देवावरतीही सोडल्या पाहिजे. कारण की ईश्वराची साथ असेल ना तर आपण म्हणजे डॉक्टर पण ईश्वराचंच रूप आहे. या गोष्टीमध्ये मी हेही बघितलेलं की या दोघांची साथ असली ना तर आपण नक्कीच या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडतो. कारण की ना आजूबाजूचं ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला जर आपल्या घरातल्यांना झालं ना तर त्यावेळेस आजूबाजूचे लोकही आपल्याला खूप त्रास देत असतात. बरं होणार का? आम्ही तर ऐकलं आहे की होतच नाही. खरं तर अशा वेळेस ना आपण सपोर्ट करायचा असतो. जास्त प्रश्न विचारून ना त्या लोकांना उलट आपण त्रास देत असतो. पण हे आपल्या लोकांना समजतच नाही. तुमच्या घरातल्यांना किंवा म्हणजे असं कोणासोबतच घडायला नको. पण कधी असं झालं ना, तर कधीच घाबरून जाऊ नका, मी हे सांगेल. कारण की ना, कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण स्ट्राँगली म्हणजे फेस करतो ना, तर त्यावेळेस ना, आपण अर्धे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह केलेले असतात. कारण की मी एवढं म्हणजे ना, का सांगू शकते, की मी खूप जवळून बघितलेलं आहे, पण सगळ्या गोष्टी आपण इथं शेअर करत नाही. कारण की हा सोशल मीडिया आहे. आता खूप कॅन्सर या आजारावरती ना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत आणि त्याने ना खूप उपाय होतात. मी माझ्या मिस्टरांच्या ना साहेब आहेत, तर त्यांच्या मिसेसला आता 25 वर्ष झाले. त्या मॅडम अजूनही छान आहेत. काही नाही, योगा करतात, मेडिटेशन करतात आणि त्यांचं म्हणजे ऑपरेशनही झालेलं नाही. फक्त रेडिएशन आणि केमोथेरपीवरती सुरू आहे. कारण की त्यांचं ना कानाच्या मागे गाठ होती. फक्त डोकं दुखायचं निमित्त 4-5 वर्ष गेले या गोष्टीत. पण ते मग ना
नंतर लक्षात आलं त्यांनी बँगलोरला जाऊन ट्रीटमेंट घेतलेली आणि 25 वर्ष झाले त्या अजूनही इतक्या सुंदर आहेत ना दिसायला. तर म्हणजे छान आहेत. फक्त आपण वेळेवर आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला हवं. काय दुखतं काय नाही, सगळं चांगलं होतं हा विश्वास नक्कीच ठेवायला हवा. काही चुकलं असेल बोलताना तर नक्की माफ करा, कारण की अशा विषयांवरती ना मी खूप भावनिक होत असते. अ, तुम्ही समजूच शकाल, कारण की जवळ येऊन ज्याने या गोष्टी सगळ्या बघितल्या आहे ना, त्या व्यक्तीने खूप काही सहन केलेलं असतं. कारण की तो म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींना जेव्हा हा त्रास होतो, तितक्याच बरोबरीने त्या वेदना आपल्यालाही होत असतात. जे झालं ते असू द्या, जाऊ द्या. आता मी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते. नंतर ना मला किराणा घ्यायला जायचा होता. तर मग ना अचानकच म्हणजे मिस्टर आले. माझ्या किराणा जवळपास म्हणजे संपलेलाच होता, तर आणायचा होता. म्हणून मग ना जसा मिस्टरांना वेळ मिळतो तसं मी सांगत असते चला सोबत. मग ते अचानक आले आणि म्हटले चला आत्ताच. मग त्यांचं असे की बोलले की लगेच निघायला हवं, नाहीतर मग ते काम राहिलं तर राहिलं, कारण की त्यांचीही ऑफिसची बरीच कामं असतात. मग मी ना झटपट खिचडी बनवली आणि खिचडीच्या म्हणजे कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत मी किचन ओट्यावरचा सगळा पसारा आवरून घ्यायला सुरुवात केली. मी नेहमीच विचार करते की ज्यावेळेस म्हणजे आमचं खानदेशी लोकांचं कसं आहे, आम्हाला घाई असली ना आम्ही खिचडी बनवतो. पण तुमच्याकडे काय बनवत असावेत, मला हाही नक्की प्रश्न पडतो बरं. ज्यावेळेस म्हणजे शॉर्टकट स्वयंपाक करायचा असेल तर मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ संपवताना ना मी एकच सांगेल, आयुष्य ना सुंदर आहे आणि खूप छोटं आहे, तर ते नक्कीच आपण आनंदाने जगलं पाहिजे. कोण काय बोललं, कोण आपल्याशी कसं वागतं याकडे खरंच दुर्लक्ष करा आणि आपलं स्वतःचं ना एक सुंदर जग तयार करा. कारण की दुखवणारे दुखवतातच आपल्याला, पण आपण ते किती मनावर घ्यायचं आणि किती नाही हे शेवटी आपल्यावरती डिपेंड आहे. आणि बघा, आपण आपल्या आजूबाजूला ज्यावेळेस असं बघतो ना, तर त्यावेळेस खरंच ना म्हणजे जीवन किती अनमोल आहे हे त्यावेळेस कळतं आपल्याला. म्हणून ना कुठल्याही गोष्टीने तुम्ही दुखावले असाल तर ते तिथेच सोडा, त्यांना माफ करा आणि तुमचं आयुष्य तुम्ही नक्कीच छान जगण्याचा प्रयत्न करा. नंतर ना किराणा आणला आणि उन्नती तनिष्काला वाटलं की आमच्यासाठी काही बिस्किट्स आणले का, काही आणलं का. पण माझ्या मिस्टरांना कधीच किराण्यामध्ये बिस्किट्स म्हणजे ते बिस्किट टोस्ट वगैरे घेऊच देत नाही. किंवा खाण्याचं काहीतरी ना मला उन्नतीने सांगितलं होतं की किराण्यातून आण, पण तेही घेतलं नाही. मग ना त्यांनी किराण्याच्या ज्या गोण्या होत्या त्या बऱ्याच वेळ शोधलेल्या आणि नंतर बिचाऱ्या थकल्या, सोडून दिलेलं त्यांनी. चला परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.